भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत। धन्यवाद। सर्वात प्रथम मी आपल्या सगळ्यांना भारतीय संविधान गौरव दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक ॲडव्होकेट जयंतजी जायभावे, त्याचप्रमाणे जिल्हा न्यायाधीश माननीय जीवने साहेब, इंदलकर साहेब, याचप्रमाणे नाशिक बार कौन्सिलनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, याबद्दल आपल्या सर्वांनाच मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। मला विशेष आनंद होतोय आपल्या समोर बोलताना आणि भीतीही वाटते। दोन्ही गोष्टी मला एकाच सोबत फिलिंग होते, कारण मला असं वाटतं की म्हणजे मी आत्ताच एका व्यक्तींना भेटलो, मिस्टर रानडे, त्यांना म्हटलं की कोर्टात व्याख्यान आहे, तर ते म्हणले तुम्ही शहाणे लोकांसमोर बोलणार आहात, तर मग जरा अवघडच आहे बाबा। आजचं व्याख्यान मी संत रविदासांना अर्पित करतो। ते त्या काळात असं म्हणतात, जे संविधानाची आता आपण प्रास्ताविका वाचन केली आणि आपल्याला सगळ्या त्याच्या प्रिंट द्याव्या लागल्या, सगळ्यांना 73 वर्ष झाले आणि भारताच्या संविधानाची प्रास्ताविका आपल्याला प्रिंट देऊन ती आपल्याला वाचावी लागली। एकीकडे संविधानाची 75 वर्ष व्हायला आली, सुवर्ण जयंती साजरी करायला आलोय, आणि तुमच्यासारखा जो कायद्यामध्ये प्रगाढ पंडित असलेला वर्ग, त्याची जर ही अवस्था असेल आणि मी ज्या अनुषंगाने ज्या विषयावर बोलणार आहे त्याच्यामध्ये विरोधाभास किती असणार आहे याच्यावरूनच आपण याची ओळख करून घ्यावी। म्हणून आजचं हे व्याख्यान मी संत रविदासांना अर्पित करतो। ते असं म्हणतात, ऐसा चाहूं राज में, ऐसा चाहूं राज में सभी रहे प्रसन्न, छोट बडा सब सम बसे, रविदास रहे सदा प्रसन्न। एवढ्या वाक्यातच आजची जी आपली भारतीय संविधान आहे आपलं, त्याचा संपूर्ण सार या 4 ओळीत संत रविदासांनी मांडलेला मला दिसतो। म्हणून आजचं माझं जे काही वक्तव्य आहे मी त्यांना समर्पित करतो। भाऊंनी मला खूप कोड्यात टाकलेलं आहे। विषय असा आहे की नागरिकांच्या दृष्टिकोनातून संविधानाची अंमलबजावणी, आणि खूपच तारेवरची कसरत आहे। एकंदरीत भारतीय संविधानाकडे बघण्याचा एकंदरीत भारतीय लोकांचा दृष्टिकोन काय ह्याच्यावर आपण थोडंसं विचार केला पाहिजे। मी आता बघत होतो, संविधान दिन साजरा होतोय आणि शहरात
कुठे कुठे कटआउट लागलेले दिसत आहेत. आणि मला असं दिसलं की प्रामुख्याने बौद्ध समाजातल्या लोकांनीच जास्त प्रमाणात, किंबहुना 100% प्रमाणात असं म्हणणं वावगं ठरणार नाही, त्या लोकांनी त्या ठिकाणी कटआउट लावलेले दिसत होते. आणि किंबहुना बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं सुद्धा आयोजित केलेली मला आढळली. यावर्षी प्रामुख्याने जास्त प्रमाणात झालेली दिसते. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जास्त झालेली आपल्याला दिसत आहेत. देशभरात जर एकंदरीत नजर टाकली तर सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये ती होताना दिसली. काही ठिकाणी संविधानाची दिंडी सुद्धा काढली, जसं आताही आम्ही पूजन केलं. खरं ती दिंडी जरा घातक ठरू शकते संविधानाची जर दिंडी झाली, कारण अगोदरच त्याचे फारच वाभाडे निघालेत. आणि त्याच्यात दिंडी, कारण भारतीय समाज हा तसा खूपच श्रद्धाळू आणि पूजनवादी आहे. आणि मूल्य जेव्हा पूजनवादी होतात तेव्हा ती मरतात. मूल्य जेव्हा पूजनवादी होतात तेव्हा ती मरतात. त्यामुळे मूल्यांना जर जिवंत ठेवायचं असेल तर त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे, त्याची जोपासना करणं गरजेचं आहे. आणि एका पिढीकडून ते दुसऱ्या पिढीला हँडओव्हर करणं गरजेचं आहे. डॉक्टर आंबेडकर, न्यायमूर्ती रानडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुण्यामध्ये एक व्याख्यान होतं, खूप महत्वाचं व्याख्यान. त्या व्याख्यानात ते असं एक वाक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीचा विचार, तो व्यक्ती जेव्हा मरतो तेव्हा तो विचारही मरतो. आता आपण तर असं मानतो की नाही, व्यक्ती मरतात पण विचार मरत नाही. ते म्हणतात की एखादा व्यक्ती मरतो, त्याचे विचारही मरतात, कारण त्या विचाराला पुन्हा त्याचं संवर्धन, त्याची जोपासना जर केली नाही तर व्यक्तीबरोबर त्याचे विचारही मरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधवांनो, हे संविधान जर समजून घ्यायचं असेल, कारण अंमलबजावणीचं कडे कुठल्याही गोष्टीचं शेवट हा अंमलबजावणीवर अवलंबून आहे. एखाद्या गोष्टीचं परिवर्तन होणं किंवा बदलाव येणं, त्याच्या खूप साऱ्या प्रक्रिया आहेत. एखादी ऍक्शन लेवलला एखादी गोष्ट घडते तर त्याला एक प्रक्रिया असते. म्हणजे जसं आजचं व्याख्यानावर आपण घेऊया. आजचं व्याख्यान मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही ऐकत आहात. हा एक संवाद आपला इथपर्यंत तुटला, पण हा जो संवाद काय होतोय त्याच्यात जर परिवर्तन व्हायचं असेल तर मी जे सांगतोय ते आपण ऐकत आहात, पण तुम्हाला ऐकलेलं समजलं आहे का? बरं, तुम्हाला समजलं असेल, पण तुम्हाला जे समजलंय ते तुम्ही स्वीकारलं आहे का? बरं, तुम्ही ते स्वीकारलं असेल, तुम्हाला समजलंय, तुम्ही ते स्वीकारलंय, पण तुम्ही त्याच्यामध्ये सातत्यानं त्याची अंमलबजावणी करायला तयार आहात का? आणि जर त्याची अंमलबजावणी नसेल तर मात्र परिवर्तन आणि बदल होत नाही. त्यामुळे परिवर्तन आणि बदल व्हायला एक प्रोसेस असते, एक प्रक्रिया असते. भारतीय संविधानावर बोलताना भारतीय संविधानाच्या अगोदर या देशातली एकंदरीत परिस्थिती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. या संपूर्ण जगभरामध्ये जे काही 200 देश असतील त्यापैकी भारत हा निश्चितच पृथ्वी तलावरील एक अत्यंत आगळा आणि वेगळा देश आहे. तो याच्यासाठी कारण जगातले प्रामुख्याने सगळ्यात जास्त असलेले धर्म इथे आहेत, पंथ आहेत, संप्रदाय आहेत, भाषा आहेत, वेगवेगळ्या वेशभूषा आहेत, वेगवेगळं खानपान आहे. इतकी विविधता तुम्हाला जगामध्ये कुठे आढळणार नाही. आणि मग आपण थोडासा पूर्व इतिहास जर बघितला तर आपला इतिहास साधारणतः सिंधू संस्कृतीपासून जो सुरुवात होतो, जे भारतीय इतिहास आपण सांगायला गेलो तर सिंधू संस्कृतीकडेच आपण बघतो की आपल्या मूळची जी संस्कृती आहे ती सिंधू संस्कृती आहे. आणि सिंधू संस्कृती जर बघितली तर ती 5000 वर्षापूर्वी अत्यंत समृद्ध असलेली संस्कृती आहे. म्हणजे तिच्या शहरावरून त्या काळात त्या लोकांची असलेली एकंदरीत जीवन पद्धती आणि थॉट प्रोसेस काय असेल हे आजही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणून जगामध्ये 5000 वर्षापूर्वीची असलेली सिंधू संस्कृती ही निश्चितच महान आपल्याला म्हटली गेली पाहिजे. आपण तिथून जो इतिहास जर बघितला, सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर भारत हा कैक हजारो वर्ष गुलामगिरीच्या मानसिकतेत राहिला. मग या देशामध्ये आपण जर बघितलं, कोणी राज्य केलं नाही. जगामध्ये जे जे सामर्थ्यवान झाले त्या सगळ्यांना या भूमीचं आकर्षण राहिलं
आणि त्या लोकांनी येऊन इथे अनेक वर्ष राज्य केलं. मग अगदी आर्यांपासून जर आपण सुरुवात केली, आर्य आले, शक आले, हुन आले, मूस आले, डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, मुघल आले आणि शेवटी ब्रिटिश आले. पण त्या अगोदर या देशामध्ये जवळजवळ 550 ते 600 वेगवेगळे असलेले राजे महाराजे होते आणि त्यांच्याकडे पण त्यांचं संविधान होतं. हे संविधान आलं म्हणजे एकदम असं अचानक नाही आलं, तर त्या त्या राजांचं सुद्धा संविधान होतं. किंबहुना त्या काळामध्ये मग अगदी वेद असतील, स्मृत्या असतील, उपनिषद असतील, किंबहुना काही ठिकाणी धर्म म्हणजेच कायदा आणि कायदा म्हणजेच धर्म अशा प्रकारची संकल्पना असलेला संविधान त्या त्या काळामध्ये उपस्थित होते. आणि ही जी राजेशाही होती, राजा बोले आणि प्रजा डोले अशा प्रकारचा भूतकाळ आपल्याला दिसतो. त्यात स्वकीयांचं असलेलं राज्य आणि परकीयांचं राज्य अशा दोन पेचामध्ये भारतीय समाज हा कैक हजारो वर्ष गुलामगिरीच्या मानसिकतेत राहिलेला आहे. हजारो वर्ष ज्यांच्या पिढ्यानं पिढ्या गुलामगिरीत जगलेल्या आहेत, 75 वर्षात ती गुलामगिरी खऱ्या अर्थानं लगेच दूर होईल का, याबद्दल विसंगती दिसते. त्यामुळे भारताचा आपला संपूर्ण इतिहास बघितल्यानंतर त्यानंतरचा जो बुद्ध काळ आलेला आपल्याला दिसतोय, आजचा भारतीय संविधानामध्ये मताधिकार घेणे, ठराव करणे, कारण बुद्धाचा जो काळ आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये जी वेगवेगळी 6 कुळं दिसत आहेत भारतामध्ये त्या काळात, कारण गणांचं राज्य होतं. तो काळ जो दिसतोय तो गणांचं राज्य आहे. म्हणजे हे जे बुद्ध जिथून येतात, शाक्य कुळातून, ज्यावेळेस सिद्धार्थाचा जन्म होतोय तेव्हा त्यांच्या वडिलांचं टर्म असते राजा होण्याची. त्यामुळे तो जो काळ बुद्ध काळ दिसतोय तो गणांचं असलेलं राज्य म्हणजे टर्म्स आहेत. याचा अर्थ लोकशाही तिथे दिसते आपल्याला. बुद्धाच्या काळानंतर 250 वर्ष आपण बघतोय अशोकाचा काळ. अशोका हा असा आपल्याला राजा दिसतोय की ज्याला आपण फार मोठं स्थान पण दिलेलं आहे. भारतीय संपूर्ण संविधानाच्या चौकटीत पण प्रचंड स्थान दिलेलं आहे की प्रगती कधी होईल, जेव्हा शांतता असेल तेव्हाच प्रगती होईल, जेव्हा भांडणं असतील तेव्हा प्रगती होणार नाही. याची उकल भारतीय राजांमध्ये सर्वाधिक झालेला राजा म्हणजे अशोक राजा. आणि या अशोक राजाने एकेकाळी असं फरमान सोडलं होतं की एक तर सरेंडर व्हा, नाहीतर मग तुम्ही युद्धाला तयार व्हा, शरणागती पत्करा, अन्यथा माझ्याबरोबर युद्ध करा. असा असलेला सम्राट अशोका मगध आणि कलिंगाच्या युद्धानंतर त्याच्यामध्ये प्रचंड बदल होतो. त्याचा जर इतिहास बघितला, त्याचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य हे क्षत्रिय मात्र जैन धर्म स्वीकारलेला, सम्राट अशोकाचे वडील बिंबिसार हे वैदिक संस्कृतीचं पालन करणारे. म्हणजे एकाच घराण्यामध्ये एक एक पिढी दर पिढी धर्म बदलायची परंपरा आपल्याला दिसते. तेव्हा हे संविधान नव्हतं. आज जे काही धर्म बदलण्याच्या संदर्भात किंवा एकंदरीत भारताच्या एकंदरीत असलेल्या सगळ्या परिवेशात आज आपण धर्माबद्दल बोलायचं नाही, कारण फार स्फोटक वातावरण तयार होतं लागलीच. त्या काळात अशोक काळामध्ये आपण बघतोय त्यांच्या 3 पिढ्यातच वेगवेगळे धर्म स्वीकारलेले दिसत आहेत. आजोबांनी वेगळा धर्म स्वीकारला, वडिलांनी वेगळा, अशोकानी वेगळा, म्हणजे मुभा होती. आणि हा सम्राट अशोका जेव्हा बुद्धिझम स्वीकारतो तेव्हा ज्यांना धमकावलं होतं त्या सगळ्यांना पत्र पाठवतो. आज जी अखंड भारताची जी काही परिभाषा केली जाते, तेव्हा तो अखंड भारत सम्राट अशोकाच्या काळात तयार झाला. तो धमकावून नव्हे, तो तलवारीच्या जोरावर नव्हे, तो युद्धाच्या जोरावर नव्हे, तर तो प्रेमाच्या, मैत्रीच्या आणि शांततेच्या मार्गाने आपण आपली प्रगती साधूया. या असलेला सम्राट अशोकाचा एक शिलालेख जो सापडतो त्याच्यात तो असं म्हणतो की आपण जे वेगवेगळ्या या ठिकाणी राज्य करणारे लोक आहोत, वेगवेगळ्या धर्माचे सुद्धा लोक आहोत, आपण टीका टिप्पणी केली पाहिजे, आपण आरोप प्रत्यारोप केले पाहिजेत, मात्र हे करत असताना एकमेकांचा आदर राखून आपण हे केलं पाहिजे, असं तो शिलालेखामध्ये उल्लेख करतो. हे त्याचे असलेले पडसाद आपल्याला ह्या संविधानामध्ये
आपल्याला दिसतात, ठळकपणाने दिसतात. काळ जरी खूप लांबचा असला तरी ठळकपणे दिसतात. ते मी याच्यासाठी तुम्हाला सांगतोय कारण असा आरोप केला जातो की हे संविधान कॉपी आणि पेस्ट आहे. कॉपी पेस्ट करायला किती वेळ लागतो? तसा जर बघितलं कॉपी पेस्ट करायला किती वेळ लागतो? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस कॉपी पेस्ट करत बसतील. त्यामुळे समता जी आणली ती समता बुद्धाने मांडली. स्वातंत्र्याची संकल्पना अनेक संत आपल्या महान परंपरेने मांडली. मी संत रविदासांचं एक असलेलं तुम्हाला सुभाषित वाचून दाखवलं, विचार वाचून दाखवला. तर ते संत कबीरांपासून, संत चारवाकापासून तर अगदी संत तुकारामांपर्यंत जर आपण बघितलं, त्यांचे अभंग जर बघितले तर त्याच्या समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, प्रेम या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला आढळतात. आणि म्हणून हे संविधान समजून घेत असताना संविधानाचा पूर्व इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. तो पूर्व इतिहास जर आपला समजून घेतला नाही तर आजचं संविधान हे पोथी पुराणासारखंच वाटेल आपल्याला. या देशामधलं हे वास्तव होतं की या देशामध्ये शिक्षणाची मुभा सगळ्यांना नव्हती. ज्या मनुस्मृती ग्रंथाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथप्रेमी होते. म्हणजे आतापर्यंत मला भारतामध्ये तर आढळलेलं नाही की कोणाच्या घरात 50,000 पुस्तकं असतील. आणि ते गेल्यानंतर जेव्हा ती पुस्तकं चालली गेली त्या प्रत्येक पुस्तकामध्ये पेन्सिलने, कारण ते अंडरलाईन करायचे, प्रत्येक पुस्तकावर अंडरलाईन. याचा अर्थ, कारण पुस्तकं असतात पण आपल्या घरात सजवण्यासाठी, दिसली पाहिजे की येस पुस्तकं आहेत, त्यातली किती वाचलेली असतात तो नंतरचा प्रश्न असतो. म्हणजे 6 डिसेंबरला जाण्या अगोदर त्यांनी 3 डिसेंबरला 850 रुपयाची 3 पुस्तकं विकत घेतलेली आपल्याला आढळतात. मरेपर्यंत इव्हन 5 डिसेंबरला बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ तसा एप्रिल 56 मध्येच लिहिला गेला होता. मात्र 5 डिसेंबर 1956च्या रात्री नानकचंद रत्तू जो त्यांचा सेवक आहेत, सेक्रेटरी आहे, त्याला ते थांबवतात आणि म्हणतात अरे त्याची प्रस्तावनेमध्ये मला काही करेक्शन करायचे. आणि 5 डिसेंबरला ते करेक्शन करतात आणि त्या ग्रंथाला विराम देतात. त्यांचं महापरिनिर्वाण होतं. डॉक्टर आंबेडकर ग्रंथप्रेमी असताना देखील त्यांनी मनुस्मृती नावाचा कायदेविषयक असलेला, मनुस्मृती हा धर्मग्रंथ नव्हे, कुठल्याही हिंदू बांधवाच्या घरी मी आजपर्यंत मनुस्मृती नावाचा ग्रंथ बघितला नाही. काय आपल्या घरी आहे? हा धर्मग्रंथामध्ये तो येतच नाही. तो एक रणनीती होती की धर्माचा त्याला मुलामा लावून अपेक्षित असलेल्या राज्यकर्त्यांना त्याचा धाक दाखवून त्या पद्धतीने ते असलेले कायदे केले होते. आणि ते जुलमी कायदे होते की ज्याच्यामध्ये वर्ण असलेली व्यवस्था, चातुर्वर्ण व्यवस्था, भेदाभेद, त्यामध्ये महिलांना तर कुठे ठेवलंच नव्हतं. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4च वर्ण. या 4 वर्णाच्या मध्ये शूद्र, अतिशूद्र म्हणजे अनटचेबल्स, अतिशूद्र आणि शूद्रादिशूद्र. बाईला शूद्रादिशूद्र म्हटलं गेलं, तिला वर्णात घेतलंच नाही. महात्मा फुल्यांचं समग्र असलेलं वाङ्मय आपण वाचलं पाहिजे. त्या काळात महात्मा फुले जे प्रश्न उभे करत होते, आपली मूळ असलेली संस्कृती ही प्रश्न उत्तराची आहे, संवादाची आहे. तुम्ही बुद्धाचा काळ जर बघितला आणि त्याच्यानंतर असलेला बृहदत्तापर्यंत काळ बघितला, सम्राट अशोकाच्या नातूपर्यंतचा जर काळ बघितला, या काळामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये गण पद्धतीमध्ये प्रश्न आणि उत्तर संवादाची असलेली सिस्टीम होती. बुद्ध म्हणतो की मी जे म्हणतोय ते तू खरं मानू नकोस, तू ये, ऐक, तुला पटलं तर स्वीकार, नाही पटलं ते तुझं स्वातंत्र्य आहे. आणि हीच असलेली आपली संस्कृती ती पुढे आपल्याला संविधानामध्ये त्याची पालमुळं आपल्याला दिसतात. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आपण म्हणतो ते त्याच्यातून, त्या परंपरेतून आलेलं आपल्याला दिसतंय. या देशामध्ये असलेला हे जे क्रायटेरिया मांडला गेला, म्हणजे मी त्याला आरक्षणच म्हणतो बरं का, मी त्याला आरक्षण म्हणतो, कारण ते जे चातुर्वर्ण मांडलं गेलं त्याच्यानुसार त्यांना अधिकार पण देण्यात आले. मग शिक्षणाचा अधिकार, धर्म सांगण्याचा किंवा विशिष्ट भाषा शिकण्याचा, ते असलेले ग्रंथ बाळगण्याचा अधिकार हा विशिष्ट वर्गाला, राजधर्माचा अधिकार विशिष्ट वर्गाला, व्यापार करण्याचा अधिकार विशिष्ट वर्गाला आणि बाकीची सेवा धर्म करण्याचा अधिकार बाकीच्या वर्गाला. अशा प्रकारे रिझर्वेशनची, म्हणजे आपण असं म्हणतो 75 वर्ष झाले रिझर्वेशन बंद व्हायला पाहिजे, पण मग हे जे हजारो वर्षापासून चालत आलेलं रिझर्वेशन आहे त्याच्याबद्दल काय म्हणायचं?
माझे त्र्यंबकेश्वरमध्ये बरेच मित्र, मी पेठे विद्यालयातला विद्यार्थी आहे, त्यामुळे त्र्यंबकमध्ये बरेचसे जे त्या काळातले माझे बॅचचे लोक आहेत ते मला नेहमी म्हणायचे, अरे मोहिते आरक्षण आता बंद व्हायला पाहिजे. मी म्हणायचं, अरे हो ना, बंद व्हायला पाहिजे. त्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एखाद्या आदिवासीला आता संधी द्यायला पाहिजे. तो म्हणे, नाही ते तसं कसं होणार, हे तर आम्हाला डायरेक्ट अधिकार मिळालाय, म्हणजे त्याच्याबद्दल बोलायचं नाही. 75 वर्ष सध्या आरक्षणावर फारच वादंग आहे, हळूहळू आपण त्याच्याकडे येऊयात. त्यामुळे जेव्हा संविधान सभा बसली, तिचा सगळा इतिहास मी आता सांगत बसत नाही, पण जी संविधान सभा बसली तिच्या समोर फार मोठे चॅलेंजेस होते. मी असं म्हणतो, आजच्या भारताच्या नेत्यांच्या समोर काहीच चॅलेंजेस नाही आहेत. जे चॅलेंजेस तेव्हा होते, म्हणजे एकीकडे ब्रिटिशांबरोबर लढा संघर्ष, दुसरीकडे देशाची फाळणी, तिसरीकडे विविध वर्ग, या स्वातंत्र्यातून आम्हाला काय प्राप्त होणार, असा सर्वात तिढा असताना जी संविधान सभा बसली, म्हणजे ही संविधान सभा लोकांनी निवडली म्हणजे आजच्यासारखी लोकांची निवडणूक झाली नाही. त्या काळात जी विधिमंडळ होती प्रांतनिहाय, त्याच्यात जे आमदार होते त्यांनी मतदान केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यातून 389 जी लोक निवडून आले, त्यानंतर 72 लोक जे मुस्लिम लीग होती, कारण मुस्लिम लीग ही संविधान सभेमध्ये सामील झाली नाही, कारण त्यांना पाकिस्तान वेगळा हवा होता आणि म्हणून ती संविधान सभेत बसलीच नाही. ही जी संविधान सभा आहे याच्यातली जर आपण लिस्ट बघितली, मला फार गर्वाने तुम्हाला सांगायला या ठिकाणी आवडेल की या संविधान सभेमध्ये 299 लोक जी बसले, याच्यात किंबहुना 100 लोक हे बॅरिस्टर होते, म्हणजे तुमच्यापैकी लोक होते. म्हणून मला इकडे येण्याचा आनंद मी यासाठी व्यक्त करतोय की तुम्ही लोकांनी देश बनवलेला आहे. तुम्ही ज्या वर्गाचं प्रतिनिधित्व करता, म्हणजे हा देश काही येड्या गवाळांनी बनवलेला नाहीये, हा देश विद्वानांनी बनवलेला आहे. आणि तो ब्रेन कुठला आहे, तो त्या काळातला तिकडचा ब्रेन आहे. तिथे ज्या क्रांत्या होत होत्या, म्हणजे 200 वर्ष तिथला ब्रेन तेव्हा पुढे होता, आजही पुढे आहे. ते ब्रेन घेऊन आलेले लोक बसले होते. त्यामुळे संविधान सभेमध्ये बसलेले लोक, तुम्ही असं विचार करू नका, जे सहज कोणीतरी बोलतं ना, अरे संविधान बदलायला पाहिजे आता, तर मी त्यांना विचारतो काय बदलायला पाहिजे नेमकं, ते माहित नाही, पण संविधान बदलायला पाहिजे. अरे बाबा, पहिलं माहिती तर कर काय बदलायचं आहे. तू गेला गॅरेजला गाडी घेऊन आणि त्याला म्हणलं याच्यात बदलायचंय, तर तो गॅरेजवाला विचारेल ना काय कुठला पार्ट बदलायचा आहे, तुला पार्टच माहित नाही. तो म्हणतो नाही संविधान बदललं पाहिजे, आता खूप झालं, आता समानता यायला पाहिजे. अरे ती विषमता होती, ती विषमता मिटवण्यासाठी समानता आखताना विषमता ठेवावी लागलेली आहे. समानता आणण्यासाठी विषमता ठेवावी लागलेली ही मजबुरी होती. काय आजही आपण समानता करू शकत नाही का? ठरवा आपण की या देशातल्या सगळ्या राष्ट्रीय जेवढी संपत्ती आहे किंवा जेवढी असलेली जल जमीन सत्ता संपत्ती, त्याचं राष्ट्रीयकरण करा, समानतेमध्ये वाटून द्या, संपला विषय. संविधान करताना तर हेच खरं अपेक्षित होतं, बाबासाहेबांना तर खरं हेच अपेक्षित होतं, पण हे तेव्हा होऊ शकलं नाही, म्हणून त्याच्यावर हा पर्याय आला. हे जे 299 लोक बसले, हे विद्वान लोक होते, ज्याच्यामध्ये 15 महिला देखील होत्या. आणि ह्या महिला साध्या नव्हत्या. ज्या ह्या 15 महिला होत्या, त्या काळात प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या, उच्च शिक्षित होत्या. त्यामुळे संविधान सभेचं असलेलं एकंदरीत स्वरूप पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे. किती बॅरिस्टर आहे? बॅरिस्टर गांधी आहेत. गांधी बसले नाहीत संविधान सभेमध्ये, पण आपलं नेतृत्व कोणी केलेलं आहे? गांधी बॅरिस्टर आहेत. मुस्लिम लीग नंतर वेगळं गेलं, पण स्वातंत्र्य चळवळीमध्ये होते मुस्लिम लीग. बॅरिस्टर जिना आहेत, बॅरिस्टर नेहरू आहेत, बॅरिस्टर वल्लभभाई पटेल आहेत, बॅरिस्टर डॉक्टर आंबेडकर आहेत, बॅरिस्टर सिन्हा आहेत, बॅरिस्टर BN राव आहेत. किती नावं घेऊ तुमच्या समोर? आणि म्हणून मी तुमच्याकडे फार आशेनं आलोय की हा देश आज ज्या पद्धतीने दिसतोय, चाललाय ज्या दिशेने, त्याला वाचवण्यासाठी सिंहाचा वाटा. हा देश स्वातंत्र्य करण्याचं, म्हणजे पहिलं स्वातंत्र्य मला असं वाटतं 15 ऑगस्ट 1947 मिळालं, हे आपलं पहिलं स्वातंत्र्य होतं. या देशातल्या विद्वान लोकांनी मिळून 2 वर्ष 11 महिने 17 दिवस जे संविधान मिळून दिलं, हे भारतीय लोकांचं दुसरं स्वातंत्र्य होतं. आणि हे संविधान घराघरात ज्या दिवशी पोहोचेल, ते भारताचं तिसरं स्वातंत्र्य असेल. त्या तिसऱ्या स्वातंत्र्यासाठी मी तुमच्याकडे अपेक्षेने बघतोय. आणि म्हणून भाऊंनी जेव्हा ही संधी दिली,
तेव्हा मला खरंच हृदयापासून सांगतोय, खूप आनंद झाला की हा जो वर्ग आहे याने एकंदरीत असलेला तो भूतकाळ आणि ज्या याच्यामध्ये संविधान जन्माला आलं, काय कमी डिबेट झालेले आहेत का? मिस्टर कामत या नावाचे गृहस्थ होते संविधान सभेमध्ये. तुम्ही जर बघितलं तर मिस्टर कामतांनी एकही गोष्टीवर आक्षेप घेतला नसेल असं झालेलं दिसत नाही. असे अनेक लोक होते बरं, विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध जातीचे. त्यामुळे कधी कधी असा जो एक भ्रम निर्माण करण्यात आला की म्हणजे बौद्ध समाजातले लोक असं म्हणतात आमच्या बापांनी लिहिलेले. आम्ही म्हणतो तुझ्या बापान लिहिले, सांग बरं एक कलम. हे माहित नाही पण आपल्या बापान लिहिलेले. रिक्षावर तर विशेष करून नाशिक रोडकडे जाताना तुम्ही जर बघितलं ना तर रिक्षावर लिहिलेलं असतं कलम के बादशाह. त्याच्या खिशाला कलम नसतं. त्याला विचारलं काय रे बाबा, नाही म्हणे शाळेत काय जमलं नाही आपलं, पण कलम के बादशाह टाकलेलं आहे. मी त्याला म्हणतो डॉक्टर आंबेडकरांनी जर हे लिहिलं नसतं संविधान तर तू मानलं असतं का? कारण विभूती पूजा आहे, व्यक्तिपूजा आहे आपल्याकडे. आणि हे सत्य नाही आहे की फक्त डॉक्टर आंबेडकरांनीच हे संविधान लिहिलं. डॉक्टर आंबेडकर शेवटच्या आपल्याला असलेल्या भाषणामध्ये ते म्हणतात की ह्याचं क्रेडिट फक्त तुम्ही मला जे देताय तुमचं मोठेपण आहे, पण ते क्रेडिट फक्त माझं नाही आहे, ते BN रावांचं आहे. त्याच्यामध्ये ते 4-5 जणांची नावं घेतात. BN राव ज्यांनी पहिला असलेला ड्राफ्ट तयार केला होता तो तसाही स्वीकारता आला असता. पहिलं संविधान लोकमान्य टिळकांनी लिहिलं होतं जे चातुर्वर्णावर आधारित होतं. BN राव बऱ्याच देशांमध्ये फिरले होते, त्यांनी पण एक ड्राफ्ट तयार केला होता. 1928 ला पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू यांनी सुद्धा तयार केला होता. मात्र हे संविधान आम्ही सगळे मिळून तयार करू, आम्हाला सगळ्यांना मिळून तयार करायचं. आणि म्हणून त्याचं पहिलं वाक्य येतं आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक. याच्यावर पण फार खल झाला की नाही आपण हे म्हणत असताना आपण दुसरं काहीतरी वाक्य वापरलं पाहिजे, ईश्वराला धरून समर्पित केलेलं काहीतरी वाक्य वापरायला पाहिजे. पण त्या काळात धर्माला मानणारे लोक असून सुद्धा त्यांनी सर्वांनी हे नाकारलं. काही म्हटलं की गांधींचं नाव टाका त्यामध्ये, कारण गांधींची डेथ झाली होती, त्यांचा खून झाला होता आणि स्वातंत्र्य सेनामध्ये ते पुढे असल्यामुळे त्यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी करावा. मात्र स्वतः गांधीवादी असलेल्या नेत्यांनी त्याला विरोध केलेला आहे, कारण पुन्हा ती व्यक्तिपूजा विभूती पूजेकडे जाईल, म्हणून ते होऊ नये. म्हणून आपण हे सगळं जे वाचलं त्याच्यामध्ये आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतःला हे अर्पण करतोय, आम्ही हे ठरवतोय. मग आम्ही म्हणजे कोण? आम्ही मालक झालो. 26 जानेवारी 1950 ला आम्ही स्वतः या देशातली शासन व्यवस्था, या देशातली प्रशासन व्यवस्था, या देशातली न्याय व्यवस्था आम्ही उभी केलेली आहे. आम्ही या देशाचे मालक आहोत, आम्ही हा देश चालवणार. मात्र मालकालाच माहित नाही की जे संविधान मी तयार केलेलं आहे त्याच्यात नेमकं काय आहे. मालक फक्त दर 5 वर्षांनी त्याच्या मालकाकडे सेवक जातो, त्याच्याकडून मतं घेतो आणि मग त्याच्या हातात ते संविधान जातं आणि मग तो ठरवतो, त्या पद्धतीने तो चालत असतो. त्यामुळे आजच्या घटकेला तब्बल 95% लोकांमध्ये संविधानाविषयी संभ्रम आहे की हे एका विशिष्ट व्यक्तीने लिहिलेलं आहे. हे एका विशिष्ट व्यक्तीने लिहिलेलंच नाही, डॉक्टर आंबेडकरांनीच याला विरोध केलेला आहे. हा, मात्र त्याच्यामध्ये सर्वाधिक असलेले जे कष्ट त्यांनी घेतले त्याबद्दल त्यांना घटनेचं शिल्पकार मानलं गेलं. पण हे संविधान त्या 299 लोकांनी मिळून बनवलेलं आहे, त्याचं क्रेडिट त्या सर्वांना जातं. हा विचार कदाचित आपण पोहोचू न शकल्यामुळे बऱ्याचदा संविधानाकडे बघण्याचा दृष्टिकोन, कारण लोकांना वाटतं संविधान म्हणजे आरक्षण. बऱ्याचदा सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन काय? अच्छा, संविधान म्हणजे आरक्षण, त्याच्या पलीकडे चर्चा होत नाही किंवा त्याचा दृष्टिकोन आपल्याला बघायला मिळत नाही. संविधान आलं आणि 1952 ला निवडणुका लागल्या. खरं 1951 ला डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तो कशासाठी दिला? 2-3 गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत.
त्यामध्ये प्रामुख्याने हिंदू कोड बिल, त्याचबरोबर भारताची विदेश नीती, याचबरोबर घटनेचं 340व कलम ज्याच्यावर आता वादंग चालू आहे. म्हणजे ओबीसीला अजून माहित नाहीये धड, हे जे आम्हाला मिळालं नाही एवढंच माहितीये, पण याला संपूर्ण पार्श्वभूमी घटनेचं 340 कलम नेमकं काय, काका कालेलकर आयोग काय आहे, डॉक्टर आंबेडकरांच्याच असलेल्या आग्रहामुळे काका कालेलकर आयोग नेमण्यात आला. काका कालेलकर आयोगाने पहिल्यांदा भारतामध्ये बॅकवर्ड असलेल्या कुठल्या कुठल्या जमाती आहेत, जाती आहेत याचा शोध घेतला आणि तो रिपोर्ट तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडे दिल्यानंतर ते म्हणतात, रिपोर्ट घेतात आणि म्हणतात हे ओबीसी कोण आहे, अरे हे स्वातंत्र्य का यांना रेवडे वाटण्यासाठी देणार आहात का काय, कोण आहे ओबीसी, कारण त्यांना एससी एसटी इथपर्यंत कळतंय, पण हे ओबीसी कोण आहेत. त्यामुळे काका कालेलकर आयोग तिथेच थांबला. नंतरच्या मी त्या इतिहासात जात नाही. डॉक्टर आंबेडकरांचा राजीनामा देण्याचा मागचं कारण त्यात परत खाते वाटप अशा अनेक असलेल्या गोष्टी असल्यामुळे डॉक्टर आंबेडकर हे उद्विग्न होऊन 1951ला आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतात. जनतेच्या हिताच्या गोष्टी होत नाहीत यासाठी राजीनामा देणारा भारतातला पहिला मंत्री. आता आग्रह धरतायत लोक, हे यांनी राजीनामा दिला पाहिजे, यांनी राजीनामा दिला पाहिजे, है ना, असा आग्रह धरतात. डॉक्टर आंबेडकर बघतात की मी या संविधानाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून लोकांचे हे प्रश्न सोडवू शकत नाही, कारण हिंदू कोड बिल हे संसदेमध्ये येऊच शकलं नाही. नेहरू, वल्लभभाई पटेल हे तयारही होते, मात्र काँग्रेसमध्येच त्याच काळात मवाळवादी आणि जहालवादी यांच्यामध्ये असलेला जो संघर्ष होता त्यामध्ये हिंदू कोड बिल टिकू शकलं नाही. हे कुठं होतात आणि डॉक्टर आंबेडकर मुंबई प्रांतातून निवडणूक हारतात. काजोलकर नावाचे त्यांचेच असलेले सहकारी काँग्रेस त्यांना उभं करतं आणि ते निवडणूक हारतात. 1953ला बीबीसी लंडनला दिलेली डॉक्टर आंबेडकरांची मुलाखत आपण सगळ्यांनी बघितली पाहिजे आणि तिचा नीट अभ्यास केला पाहिजे. त्यात विचारलेल्या प्रश्नामध्ये डॉक्टर आंबेडकर फारच उद्विग्न झालेले दिसतात आणि त्यांना एक प्रश्न विचारला जातो की या देशात लोकशाही टिकेल का. ते म्हणतात या देशात लोकशाही टिकणार नाही, कारण ज्या संविधान सभेने एकत्र येऊन हे जे सगळं तयार केलं त्याची जर अंमलबजावणी होत नसेल तर ते म्हणतात, म्हणजे अगदी पहिल्यांदा त्यांचं जे भाषण झालंय संविधान सभेतलं तेव्हाही त्यांनी इशारा दिलेला आहे. तेव्हा ते या देशाचं वर्णन करताना असं म्हणतात की हे जे लोक निवडून आलेत सगळे संविधान सभेमध्ये, या आपल्या देशातल्या वेगवेगळ्या समूहाच्या इथं मला छावण्यांचे प्रतिनिधी आलेले दिसतात. त्या टोळ्यांचे इथे नायक आहेत, वेगवेगळ्या छावण्यांच्या टोळ्यांचे इथे नायक आहेत आणि त्यातल्याच एका टोळीचा मी देखील नायक आहे. ह्याला मी राष्ट्र म्हणू कसं, कारण राष्ट्र बनण्यासाठी बऱ्याचशा समांतरता दिसाव्या लागतात. त्यामुळे एवढे सगळे डिफरन्सेस असताना अत्यंत मेहनतीनं बनवलेलं संविधान मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणून डॉक्टर आंबेडकर राजीनामा देतात. पुन्हा लोकशाही पद्धतीने त्या संविधान सभेवर लोकसभेवर त्यांना निवडून जायचं असतं, मात्र ते निवडणुकीला पडतात आणि 53ला दिलेली जी असलेली मुलाखत आहे त्याचा शेवट ते असं करतात की तरी मला आशा आहे की एक दिवस या देशातला तरुण वर्ग, तरुण पिढी कधी ना कधी पुढे येईल आणि ती या संविधानाला समजून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी या देशाप्रती निष्ठा बाळगेल. अशा पद्धतीनं डॉक्टर आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार होते, मात्र त्यांनाच निवडणुकीला जेव्हा हार पत्करावी लागली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आजच्या भारतातल्या निवडणुका देखील काय आजचा मतदार हा तेवढा साक्षर आहे का. माझा अनुभव आहे की आजच्या भारतातला मतदान करणारा, खरं मतदान नाही म्हटलं पाहिजे, मताधिकार म्हटलं पाहिजे, कारण हे दान नाही आहे. कारण दान दिल्यानंतर आपण विचारत नाही, आपल्याला एकदा दान दिलं की दान कोणाला सांगायचंय नाही आणि दान दिलं की त्यांनी त्याचं काही करायचं हे असं नाही आहे. मताधिकार आहे
मताधिकार म्हणजे त्याला परत अधिकार आहे विचारण्याचा, जाब विचारण्याचा. आजचा मतदार जो आहे त्याच्यामध्ये ती साक्षरता नाही आहे की हे संविधान म्हणजे या देशाची असलेले शासन, प्रशासन, न्यायपालिका काय. मी म्हणतो मतदार सोडून द्या, या देशामध्ये संविधानिक पद्धतीने निवडून गेलेले असलेले आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच, का यांना संविधानाची असलेली ही संपूर्ण प्रक्रिया माहिती आहे. 2017ला भारतीय जनता पक्षाचे अनंत कुमार हेगडे हे असं म्हणाले की आम्ही जे सत्तेवर आलोय ते संविधान बदलण्यासाठी. म्हणजे ज्या संविधानाच्या प्रक्रियेतून तुम्ही आलात, तुम्ही जर तुमचा मागचा इतिहास बघितला तर त्याच्यामध्ये तुम्ही राजा बनू शकत नव्हतात. या असलेल्या संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रतिनिधित्व मिळालं, तुम्ही इकडे आलात आणि तुम्ही म्हणतायत की आम्ही हे संविधान बदलण्यासाठीच आलोय. मग तुमच्या जाहीरनाम्यात होतं का? तुमच्या जाहीरनाम्यात जी गोष्ट नाहीये ती तुम्ही कसं काय बोलू शकता? आजच्या अनेक पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये त्या गोष्टी नाही आहेत. जनतेला, नागरिकांना देत असताना जाहीरनामा एक देतात आणि सत्तेवर आल्यानंतर भलत्याच गोष्टी करतात. कुठल्या जाहीरनाम्यात दिलं होतं की शेतकऱ्यांसाठी एवढे असे कायदे आम्ही करणार आहे? बिलकुल लिहिलेलं नव्हतं. कोणाच्या असलेल्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलं होतं की कामगारांच्या संदर्भात आम्ही हे कायदे करणार आहोत? तुम्ही तर दाखवलं मॅनिफेस्टो वेगळा आणि सत्तेवर आल्यानंतर तुम्ही वेगळे कायदे करतायत. तुम्ही कुठे म्हटलं होतं की नागरिकत्व कायदा आम्ही करणार आहे? आता काहींना असं वाटतं की ते बाँड्रीवरचे असलेले जे स्टेट्स आहेत त्यांच्यासाठीच हा कायदा झालेला आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. पण आता कालच गृहमंत्री म्हणाले बंगालमध्ये की नाही, आम्ही CNRC जे आहे म्हणजे नागरिकत्वाचा जो कायदा आहे ते NRC होणारच. म्हणजे मला सुद्धा सिद्ध करावं लागणार आहे की मी भारतीय आहे की नाही आहे. मला सुद्धा कागदपत्र द्यावे लागणार आहे. हे फक्त तिथेच फक्त पश्चिम बंगाल, आसाम, उडीसा हाच असलेल्या भागामध्ये नव्हे. मग तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये तर नव्हतं. त्यामुळे मालक जो आहे तो जागृत नसल्यामुळे इथला असलेला शासनामध्ये असलेला जो प्रतिनिधी आहे तो अतिशय त्याचा गैरफायदा घेतो. संविधानाच्या असलेल्या चौकटीतून निवडून गेलेले लोक म्हणतात की आम्हाला हा एका धर्माचा असलेला राष्ट्र पाहिजे, आम्हाला एका विशिष्ट धर्माचा राष्ट्र बनवायचं आहे. मला त्या लोकांना सांगायचंय या निमित्ताने की धर्मावर आधारित असलेल्या राष्ट्रांचं काय आहे. आपल्या बाजूला असलेला पाकिस्तान, ज्याने आपण हे प्रियम्बल आता वाचलं, त्यामध्ये ते काय म्हणतात, ते एका ईश्वराला स्मरून आणि बॅरिस्टर जिनांना त्या ठिकाणी अग्रस्थानी ठेवून ते शपथ घेतात. आपले अगदी उलट, एका धर्माचे लोक, एका पंथाला मानणारे लोक, एक भाषा बोलणारे लोक. आज पाकिस्तानची काय स्थिती आहे? 3 वेळा संविधान बदललं पाकिस्तानचं. 20 वर्ष तर संविधानच नव्हतं. एका धर्माचे लोक असून सुद्धा पाकिस्तानची हालत काय तुम्ही बघा. सोशल मीडियावर पाकिस्तानच्या नागरिकांचे तुम्ही इंटरव्ह्यू जर ऐकले, ते भारताचं नेहमी कौतुक करतात. तिथला सर्वसामान्य नागरिक हा भारताचं कौतुक करतो आणि भारतातले काही लोक त्यांना पाकिस्तान करायचं आहे. कमाल आहे, अतिशय विरोधाभास आहे. आपल्या बाजूला असलेला श्रीलंका, आता मध्यंतरी अर्थव्यवस्था तुम्ही बघितली असेल, काय अर्थव्यवस्था होती. अरे मिठाला सुद्धा मोहताज होते. अशा प्रकारची बौद्ध आहेत तिथे, बौद्ध धर्माला मानणारे लोक आहेत. पण अवस्था काय, म्यानमारची अवस्था काय. म्यानमारमध्ये बघा तुम्ही, लष्करशाही आहे, बौद्ध धर्म आहे, समता, स्वातंत्र्य, प्रज्ञाशील, करुणा याला मानणारे लोक, आणि तिथले मॉन्क जे आहेत ते तिथलं आंदोलन पेटवत आहेत. कोणाच्या विरोधात? रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधात. आता अवस्था अत्यंत वाईट आहे. म्हणून धर्म म्हणजे मूल्य, आणि ते सगळे मूल्य या संविधानामध्ये त्या काळातल्या असलेल्या विद्वान लोकांनी याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेले आहेत. आम्ही सध्या चर्चेसमध्ये भाऊ, इवन मस्जिदमध्ये, मागच्या वर्षी मस्जिदमध्ये जिथे नमाज पडतात तिथे संविधानावर व्याख्यानं व्हायला सुरुवात झालेली आहे. आम्ही प्रयत्न करतोय की धर्मस्थळांवर जाऊन हे धर्माच्या व्यतिरिक्त काय याच्यात आहे, तुझा धर्म काय सांगतो, तुझा धर्म सांगतो का माणसाला माणूस मानायचं नाही. असा जर कुठला धर्म सांगत असेल तर त्या धर्माची चिकित्सा केली पाहिजे. आणि आमच्या सर्व संत महापुरुषांनी त्या धर्मांची चिकित्सा केलेली आहे, त्या सर्व धर्मांची चिकित्सा केलेली आहे. एकीकडे आम्ही वसुदैव कुटुंबकम बोलतो. आता G20 झाला ना,
त्याचं घोषवाक्य खाली काय होतं, वसुदेव कुटुंबकम. म्हणजे काय, अरे हे विश्व आमचं सगळं कुटुंब आहे आणि इथल्या मुसलमानांच्या विषयी रोज विष ओकायचं काम आम्ही करतोय. काय कमाल आहे. एकीकडे म्हणायचं की पूर्ण विश्व आम्ही कुटुंब आहोत आणि आमचेच असलेले नागरिक, आमचेच असलेले बांधव, त्यांच्याबद्दल एक लेबलाइज असलेलं स्टेटमेंट रोज करत राहायचं. इस्लाम काय सांगतो, इस्लाम सांगतो की तुझ्या बाजूला जे घर आहे, तुझ्या बाजूला बरं का, ते मुसलमानाचं घर आहे असं म्हटलेलं नाहीये. तुझ्या शेजारी जे घर आहे त्या शेजारी असलेला माणूस जर उपाशी झोपला असेल आणि तू जर जेवत असशील तर तू सच्चा मुसलमान नाहीये. ही बंधुत्वाची असलेली भावना नाहीये. त्यालाही मिळालं पाहिजे, त्याचंही पोट भरलं पाहिजे, हेच तर याच्यामध्ये आहे. अजून काय आहे. ज्याचं पोट रिकाम आहे त्याला देण्याचं काम इथे जी शासन, प्रशासन आणि न्याय व्यवस्था आहे तिने केलं पाहिजे. अरे हा धर्मच आहे ना. धर्म म्हणजे काय, भिंती. धर्म म्हणजे मूल्य आणि ती मूल्यच ही संविधानात टाकलेली आहे. ख्रिश्चॅनिटी काय सांगते, ख्रिश्चॅनिटी सांगते की तू जिथे राहतो तिथून असलेले चारी दिशेला असलेली 40 घरं हे तुझे ब्रदर्स अँड सिस्टर्स आहेत. वसुदेव कुटुंबकमची आली परत तीच संकल्पना. शेजार धर्म परत तिथेच आला. बुद्धिझम म्हणतो अत्त दीप भव. आणि हे होत असताना म्हणजे स्वयंप्रकाशित हो, दुसऱ्याच्या ज्ञानावर अवलंबून राहू नको, दुसऱ्याच्या प्रकाशावर अवलंबून राहू नको आणि सबका मंगल हो असं नाही म्हटलंय. सिर्फ बुद्धिस्ट का मंगल हो, सबका मंगल हो. पुन्हा ती असलेली वैश्विक बंधुभावाची असलेली संकल्पना येते. शीख धर्म काय सांगतो, जैन धर्म काय सांगतो, जिओ और जीने दो. शीख धर्म लंगरला महत्व देतो. आम्ही गुरुद्वारामध्ये मध्यंतरी आम्ही एक प्रयोग केला. मागच्या वर्षी राष्ट्रीय सद्भावना यात्रा काढली. आम्ही 150 वेगवेगळ्या धर्मातले मुलं घेतले, 20-20-20 असं करून, त्यात मुलं मुली कॉलेजचे असलेले, आणि सकाळी 7 ते संध्याकाळी 7 सद्भावना यात्रा काढली. आम्ही सुरुवात केली राम मंदिरापासून. मुस्लिम मुलं पहिल्यांदा राम मंदिरात गेली. हे मी 2 वर्षापूर्वीच तुम्हाला सांगतोय, पहिल्यांदा. आणि काय आम्ही तिथं सांगितलं देवेंद्र पुजारींना, हिंदू धर्माची मूल्य सांगा. अहो हीच होती तंतोतंत, दुसरी मूल्य दिसली नाहीत जी संविधानात आहेत. जैन स्थानकात नंतर मुलांना नेलं, तिथल्या जैन साधूंनी जे सांगितलं ती संविधानातलीच मूल्य होती. नंतर आम्ही होली क्रॉस चर्चला गेलो, शिंगाळा तलावाच्या गुरुद्वाराला गेलो, बडी दर्गा तिथल्या मस्जिदमध्ये मुलांना नेलं. पहिल्यांदा हिंदू मुलं मस्जिदमध्ये गेली. आणि शेवटी बुद्ध लेण्याच्या पायथ्याला असलेलं बुद्ध विहार आहे, तिथे बुद्धिस्ट मॉन्क बरोबर त्यांची चर्चा केली. दिवसभर चर्चेमध्ये त्यांना ते बोलले, सर याच्यामध्ये डिफरन्सेसच नाहीये, हा फक्त सांगण्याचे मार्ग वेगळे आहेत, पण व्हॅल्यूज तर एकच आहे. आणि तेच व्हॅल्यूज तुम्हाला यामध्ये आढळतील भारतीय संविधानामध्ये. ही सांगड आपण जोपर्यंत घालून देत नाही तोपर्यंत भारतीय नागरिक हा भारतीय संविधानाबरोबर जुळत नाही. आणि भारतीय संविधानाबरोबर जुळत नाही तोपर्यंत शासन, प्रशासन आणि न्यायपालिका हे त्याचे सेवा करण्यासाठी असलेले लोक आहेत. आणि तो मालक आहे, मालकालाच माहित नाही आहे की आपली शेती किती एकर आहे, आपल्या शेतीमध्ये काय नेमकं पीक येतंय. मालकनी काय केलंय, दिली उक्त याच्यानी करा, त्याच्यात काही पेरा, त्याच्यात काटे खोटे उगू दे, त्याला घेणं द्या. मग काय करतो, मोर्चे काढत बसतो. माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत मुघल होते, ब्रिटिश होते, या त्याच्या अगोदर असलेल्या अनेक सत्ता होत्या, तेव्हा आंदोलन, सत्याग्रह हे मान्य आहे. पण स्वतंत्र भारतामध्ये आम्हाला नागरिकांना आंदोलन करण्याची काय गरज आहे. आम्ही मालक आहोत, आम्ही निवडून दिलेलं सरकार आहे आणि त्या सरकारच्या विरोधात पुन्हा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं. म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात, शेवटच्या भाषेत भाऊ त्याचा उल्लेख करणारच आहे, की आता सत्याग्रह, आंदोलन, मोर्चे हे असंविधानिक मार्ग ते म्हणतात. हे असंविधानिक मार्ग म्हणतात हे आता अवलंबण्याची गरज नाही आहे, कारण संविधानिक पद्धत आपल्याकडे आलेली. पण अडचण काय झाली की हे संविधान ज्याच्या हातात द्यायचं आहे ते देताना आम्ही धर्म, जात, वंश, प्रांत, लिंग हा भेद बघतोय. आम्ही योग्य प्रतिनिधी बघत नाहीये आणि त्या प्रकारचं एज्युकेशन भारतीय नागरिकांना नसल्यामुळे, चुकीच्या लोकांच्या हातात संविधान जात असल्यामुळे हा देश आता पुन्हा एकदा रिव्हर्स कडे चाललाय की काय, अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे. ती किती सत्यतात येईल मला माहित नाहीये, परंतु अशा प्रकारचे संकेत आपल्याला दिसत आहेत. आणि ते संकेत जर आपल्याला, कारण असं आहे ना, स्वातंत्र्य तुम्हाला मिळतं, आपल्याला मिळालेलं आहे, पण स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो, डोळ्यात तेल घालून जागं राहावं लागतं. जो वर्ग, ज्या देशातले लोक
ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी डोळ्यात तेल घालून जागृत राहत नाही, त्यांना परत पारतंत्र्यात जाण्याची वेळ येईल. या देशात परकीय येण्याच्या अगोदर स्वकीयांनी आमच्यावर राज्य केलेलं आहे. हजारो वर्ष स्वकीयांनी राज्य केलेलं आहे. पुन्हा हे परकीय गेल्यानंतर हे जे 550 घराणी त्या काळातली होती, याच्यातलेच अनेक प्रतिनिधी आपल्याला आजही संविधान दोन्ही असलेल्या सभागृहांमध्ये दिसतात. किंबहुना त्यांना राजे महाराजे छत्रपती म्हणण्याची प्रथा सुद्धा आपली अजून गेलेली नाही. मी तेच म्हणतो ना की ती गुलामी अजून गेलेली नाही डोक्यातून. राजकौर नावाच्या ज्या एक राजस्थान म्हणजे राजकुमारी होत्या, चर्चेमध्ये एकदा त्या म्हणाल्या की तुम्ही मला राजकुमारी म्हणू नका, आता ही सगळी पदं आपण सोडली पाहिजे, कारण प्रजा मालक आहे आणि आपण त्याचे सेवक आहोत. ही असलेली भूमिका समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. जर ही समजून घेतली नाही तर संविधान धोक्यात असेल की नसेल, जी गोष्ट वापरात येत नाही योग्य पद्धतीने ती नाश पावते आणि ती नाश होऊ नये यासाठी मला आज जो माझ्या समोर वर्ग आहे याच्याकडून प्रचंड अपेक्षा आहे. आम्ही सध्या शाळेंमध्ये, कॉलेजेसमध्ये आणि युवकांना संविधान प्रचारक बनवतोय, किंबहुना संवादक बनवतोय आणि त्या पद्धतीनं गेल्या 2018 पासून आम्ही नाशिकमध्ये सातत्याने काम करतोय. गेल्या 20-25 संघटना आहेत. संविधान प्रेमी नाशिककर नावाचा एक मंच पण आम्ही इकडे उभा केलेला आहे. लोकांना ही जागरूकता यावी आणि ह्या जागरूकतेकरता माझ्या वकील बांधवांनी देखील यामध्ये सहकार्य करावं असं मी या निमित्ताने आवाहन करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.